हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट लूप्स. तर बेसिकली लूप म्हणजे काय हा खूप वेळा क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारतात. तर लूप म्हणजे एखादं काम वारंवार करण्यासाठी वापरलेली एक पद्धत प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. ओके, तर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लूप वापरल्यामुळे आपण एकच कोड परत परत लिहायची गरज नसते. तो आपोआप ठराविक अटीनुसार रिपीट होतो. ओके, सगळ्यात महत्वाचं लूप म्हणजे काय हे क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारतात. तर लूप म्हणजे एखादं काम वारंवार करण्यासाठी वापरलेली एक पद्धत. ओके, अँड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये लूप वापरल्यामुळे आपण एकच कोड परत परत लिहायची गरज नसते. तो आपोआप ठराविक अटीनुसार रिपीट होतो. ओके, तर जावास्क्रिप्ट मध्ये आपण बघणार आहोत आजच्या सेशन मध्ये 4 टाईप. ओके, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, फॉर डॅश डॅश ऑफ लूप. ओके, तर फॉर लूप मध्ये काय आहे की फॉर लूपचा उपयोग एखादं काम ठराविक वेळा करण्यासाठी केला जातो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जसं आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे, तर इथून आपण काय केलं, इनिशियलायझेशन आहे ते 1 पासून स्टार्ट केलं. ओके, तो जातोय 5 पर्यंत. ओके, तर या केसमध्ये बघा, फॉर लूपचा उपयोग एखादं काम ठराविक वेळा करण्यासाठी केला जातो. तर फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे, जर आपल्याला 1 ते 5 पर्यंत प्रिंट करायचे असतील व्हॅल्यूज, ओके, युजिंग लूप, ज्यावेळेस पण आपण लूप वापरतो तर त्या केसला आपल्याला काय करायचं, 1 ते 5 व्हॅल्यू आहे प्रिंट करायचे असतील तर आपण फॉर लूप वापरतो. ओके, तर फॉर लूप मध्ये काय प्रिंट होणार मग या केसमध्ये, तर फॉर मध्ये इनिशियलायझेशन 1 पासून झाले, आय इज लेस दॅन 5, आय प्लस प्लस नंबर आय. मग प्रिंट होताना काय होणार, तो 1 2 3 4 5 असं आपल्याला प्रिंट मध्ये दाखवेल. ओके, ऑलरेडी आपण आउटपुट बघूया तिथे रिफ्रेश करून. तर इथे बघा, आता मी इथे काय केलेलं आहे, लेस दॅन 5 केलेलं आहे. ओके, जर आपण इथे लेस दॅन इक्वल टू 5 असतं तर काय झालं असतं की ती जी व्हॅल्यू आहे आपली 5 पर्यंत डिस्प्ले झाली असते. इथे बघा 1 2 3 4 5 इथपर्यंत डिस्प्ले झाली. कधी झाली, ज्यावेळेस मी लेस दॅन इक्वल टू दिलं, म्हणजे 5 पर्यंत आपल्याला काय करायचे, प्रिंट करायचे, म्हणून काय झालं, आपण इथं इक्वल टू दिलं. ओके, तर फॉर लूपचा उपयोग एखादं काम ठराविक वेळा करण्यासाठी केला जातो. जसं आपण इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे, जर आपल्याला 1 ते 5 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायचे असतील तर आपण काय करतो, फॉर लूप यूज करतो. ओके, त्यासाठी कंडिशन काय आहे, फॉर लेट आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन 5, आय प्लस प्लस कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण नंबर प्रिंट केला आहे. ओके, रन्स अ ब्लॉक ऑफ कोड अ स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम्स. ओके, दिस इज कॉल्ड फॉर लूप. आता नेक्स्ट आपण बघणार आहे व्हाईल लूप. ओके, तर व्हाईल लूपचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा आपल्याला किती वेळा लूप चालेल हे माहित नसते, पण तो कंडिशन आहे ट्रू असेपर्यंत चालतो. ओके, व्हाईल लूप म्हणजे काय, रन्स अ ब्लॉक ऑफ कोड व्हाईल अ कंडिशन इज ट्रू. म्हणजेच काय की व्हाईल लूपचा उपयोग कधी होतो, व्हाईल लूपचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा आपल्याला किती वेळा लूप चालेल हे माहित नसतं, पण तो एखादी कंडिशन आहे ट्रू असेपर्यंत चालतो. ओके, फॉर एक्झाम्पल इथे इनिशियलायझेशन मध्ये सेम आपण काय केलं, आय इज इक्वल टू 1. ओके, इनिशियलायझेशन आपण 1 पासून स्टार्ट करूया, व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू 5. ओके, आपण आता काय करतोय, तर सेमच कंडिशन यूज करतोय. ओके, देन कन्सोल डॉट लॉग काउंट मध्ये आपण काय केलेलं, आय, देन इन्क्रीमेंट केलं आय प्लस प्लस. ओके, तर हा लूप आय लेस दॅन इक्वल टू 5 ही कंडिशन ट्रू असेपर्यंत चालेल आणि तो काय करेल, 1 to 5 पर्यंत आपली जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट करेल. ओके, परत एकदा बघा, व्हाईल लूपचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा आपल्याला किती वेळा लूप चालेल हे माहित नसते, पण ती जी कंडिशन आहे ट्रू असेपर्यंत तो चालतो. मग इनिशियलायझेशन मध्ये आपण काय केलेलं आहे, लेट आय इज इक्वल टू 1 व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 5 कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण प्रिंट केला आहे, देन आय प्लस प्लस. ओके, मीन्स हा लूप आय लेस दॅन इक्वल टू 5 ही कंडिशन ट्रू असेपर्यंत चालेल आणि त्यानंतर काय करेल, तो 1 ते 5 पर्यंत जी पण काय व्हॅल्यू असेल ती प्रिंट करेल. त्याला आपण काय म्हणतो, व्हाईल लूप. ओके, आफ्टर दॅट डू डॅश डॅश व्हाईल लूप. ओके, तर डू डॅश डॅश व्हाईल लूप किमान एकदा तरी चालतो. ओके, किमान एकदा तरी चालतो, मग कंडिशन तपासतो. ओके, डू डॅश डॅश व्हाईल लूप मध्ये किमान एकदा तरी चालतो आणि मग त्यानंतर काय करतो, तो कंडिशन तपासतो म्हणजे काय, चेक करतो. ओके, म्हणजेच आपली जी कंडिशन फॉल्स असली तरी लूप
एकदा तरी नक्की चालणार. ओके, कन्सेप्ट लक्षात घ्या. डू डॅश डॅश व्हाईल लूप किमान एकदा तरी चालतो. मग तो काय करतो की कंडिशन चेक करतो. ओके, म्हणजेच काय की एखादी कंडिशन फॉल्स असली तरी लूप एकदा तरी नक्कीच चालणार. ओके, त्याला आपण काय म्हणतो, डू डॅश डॅश व्हाईल लूप. मग याच्यामध्ये आपण काय केले बघा, तर इथं जे घेतलं आपण, तर जे इज इक्वल टू 1 पासून आपण इनिशियलाइज करूया. ओके, डू कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण काय केलं, जे प्रिंट घेतलं, त्यानंतर आपण काय करतोय, जे प्लस प्लस, आणि याच्यामध्ये आपण काय करतोय, एक कंडिशन देतोय. ओके, व्हाईल जे लेस दॅन इक्वल टू आपण काय करूया 5 पर्यंत देऊया. ओके, जे लेस दॅन इक्वल टू 5. ओके, याच्यामध्ये काय आहे बघा, इथे लूप आधी चालेल आणि त्यानंतर काय होईल की जे लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंत ही अट आहे ते तपासेल. ओके, म्हणजे चेक करेल. मग इथे पहिले काय होईल की इथे लूप आधी चालेल आणि त्यानंतर काय होईल मग की आय लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंत ही जी कंडिशन आहे ते ना चेक करत राहील ऑल टाइम. म्हणजे आणि आउटपुट आपलं काय करेल, प्रिंट. तर जे आपण 1 to 5 पर्यंत जे पण आउटपुट आहे ते प्रिंट करेल. आता वरचं पण आउटपुट आपण बघितलं नाही, जस्ट याचं आउटपुट आपण क्रॉस चेक करूया. ओके, रिफ्रेश केलं तर याच्यामध्ये पण बघा, आता आपण काय घेतलेलं याच्यामध्ये व्हॅल्यू. ओके, तर व्हॅल्यू मध्ये काय झालं की 1 2 3 4 5. तर काय झालं, व्हॅल्यू मध्ये 1 2 3 5 पर्यंत तो प्रिंट झाला. ओके, तर डू डॅश डॅश व्हाईल किमान एकदा तरी चालतो आणि त्यानंतर मग कंडिशन चेक करतो. म्हणजे जर आपली एखादी कंडिशन असेल फॉल्स असली तरी तो काय करतो, लूप आहे तो एकदा तरी चालणारच. ओके, आपण आता ट्रू केलं, पण आता फॉल्स जरी असली तरी तो लूप जो आहे तो आपला एकदा तरी चालणार. त्याला आपण काय म्हणतो, डू डॅश डॅश व्हाईल लूप. म्हणजे इथे काय झालं की लूप आधी चालेल आणि त्यानंतर काय होईल की I2 लेस दॅन इक्वल टू 5 पर्यंत आपली कंडिशन चेक करेल आणि मग तो काय करेल, आपली व्हॅल्यू आहे तो प्रिंट करेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, फॉर डॅश डॅश ऑफ लूप. ओके, तर याच्यामध्ये ऑफ लूप, तर ऑफ लूपचा उपयोग अरे किंवा स्ट्रिंग मध्ये व्हॅल्यूज वर इटरेट करण्यासाठी होतो. ओके, फॉर लूपचा उपयोग कशासाठी होतो, फॉर डॅश डॅश ऑफ लूपचा उपयोग अरे किंवा स्ट्रिंग मधील व्हॅल्यूज वर इटरेट करण्यासाठी होतो नॉर्मली. ओके, तर आपण इथे काय दिलं, लेट फ्रुट्स इज इक्वल टू कार. ओके, तर फर्स्टली काय करेल की हा लूप ॲरो मधली प्रत्येक व्हॅल्यू घेऊन प्रिंट करेल. ओके, बेसिक सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर हा लूप काय करेल की ॲरे मधली प्रत्येक व्हॅल्यू घेऊन प्रिंट करेल. ओके, तर या केसला काय होणार की आता फ्रूट आहे, तर फ्रूट मध्ये आपण काय टाकलं, मँगो. ओके, तर ही व्हॅल्यू काय करेल, तो घेईल आणि तो प्रिंट करेल. ओके, हा लूप ॲरो मधली प्रत्येक व्हॅल्यू घेऊन प्रिंट करेल, म्हणजे आपलं आउटपुट काय येणार, मँगो. ओके, सेव्ह करून बघूया आता. तर इथे बघा आउटपुट मध्ये काय झालेलं आहे, मँगो म्हणून आलेलं आहे. ओके, देन आफ्टर याच्यामध्ये नेक्स्ट आहे की फॉर डॅश डॅश इन लूप. म्हणजे जसं आपण इथं ऑफ लूप यूज केलेला आहे, फक्त आपलं काय होणार आहे याच्यामध्ये, H1 मध्ये फॉर डॅश डॅश जिथं ऑफ आहे तिथं फक्त आपलं काय होईल, इन लूप होईल. ओके, म्हणजेच फॉर डॅश डॅश इन लूपचा उपयोग ऑब्जेक्ट मधल्या कीज आणि त्यांच्या व्हॅल्यूज वर इटरेट करण्यासाठी होतो. ओके, फॉर डॅश डॅश इन लूपचा उपयोग कधी होतो, याचा उपयोग ऑब्जेक्ट मधल्या कीज आणि त्यांच्या व्हॅल्यूज वर इटरेट करण्यासाठी होतो. आता फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं, युजर्स. तर युजर्स मध्ये आपण काय म्हटलं इथं, ओपन क्लस्टर. ओके, ओपन क्लस्टर सिटी पुणे. तर याच्यामध्ये काय, हे लूपचा उपयोग कशामध्ये होतो, तर जो ऑब्जेक्ट मधल्या कीज आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यूज वर इटरेट करण्यासाठी होतो. ओके, तर हा लूप काय आहे, आता या लूप मध्ये काय, युजर्स आहे. ओके, तर हा लूप युजर्स या ऑब्जेक्ट मधल्या प्रॉपर्टी आणि त्यांचे व्हॅल्यूज दाखवेल. म्हणजेच काय, ओपन क्लस्टर पुणे. तर ही जी व्हॅल्यू आहे आपली काय होईल, प्रिंट होईल पेजवरती. ओके, त्या आउटपुट मध्ये बघायला रिफ्रेश करते, तिथे आलं ओपन क्लस्टर पुणे. ओके, म्हणजेच काय की ऑब्जेक्ट मधल्या कीज आणि त्याच्या व्हॅल्यूजवर इटरेट करण्यासाठी होतो. त्याला आपण काय म्हणतो, फॉर डॅश डॅश इन लूप. ओके, म्हणजेच ओव्हरव्ह्यू बघायचं म्हटलं आपण तर काय की पहिलं फॉर लूप म्हणजे काय की ठराविक वेळा रिपीट करण्यासाठी वापरतो आपण. ओके, व्हाईल लूप जेवढी पण काय आपली कंडिशन आहे ट्रू असेपर्यंत तो रिपीट होतो. ओके, आफ्टर दॅट डू व्हाईल लूप मध्ये काय होतं की
तो किमान एकदा तरी चालतो. ओके. त्याच्यानंतर फॉर ऑफ लूप ॲरे किंवा स्ट्रिंगवर इटरेट करतो प्रत्येक वेळेस त्याला. ओके. फॉर ऑफ लूप ॲरे किंवा स्ट्रिंगवर इटरेट करतो आणि फॉर इन लूप ऑब्जेक्टवर इटरेट करतो. लास्ट याच्यामध्ये आपण काय केलं, ऑफ अँड दोन बघितले, फॉर इन लूप. ओके. तर याच्यामध्ये काय होईल, फॉर ऑफ लूप ॲरे किंवा स्ट्रिंगवर इटरेट करतो आणि फॉर इन लूप ऑब्जेक्ट वर इटरेट करतो. ओके. जस्ट द डिफरन्स. ओके. सो थँक्यू एव्हरीवन.